केलं जाईल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारले गेले. दरम्यान अगदी पाहायला गेला तर चांगला सुरेख सामना मैदानाच्या नक्कीच बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने असेल मांडा संघ आणि त्यांना फाईट करतोय बल्ल्याणी संघ. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये विनंती असेल सागर फुलोरे या मॅच साठी मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये एक स्वीकारायचं. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाईव्हचा फडका, चेंडू मात्र जातो सी मारेशा पार चौकार. उल्लू के पट्टे एक ही थाली के चट्टे बट्टे साले निखट्टू बजर बट्टू. मॅच थांबवायचे. कृष्णा केने सर स्क्वेअर लेगचे पंच नाही आहेत. विनंती असेल सागर फुलोरे नक्कीच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत जायचं कारण का पंच कुठेतरी लंच करतायत त्या अनुषंगाने एक सहकार्य करायचं एक मॅच साठी. सागर फुलोरे नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपल्याला प्रहार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला कुठे ना कुठे धावसंख्या जर पाहायला गेलं तर 4 आकड्याने जरूर फ्लाय झाले. मांडा विपक्ष दोन संघादरम्यान आपला सामना पाहतोय. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि त्या संघाच्या माध्यमातून
दरम्यान जाऊया आपण सामन्याकडे. अगदी पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, मागे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी जरूर पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर सागरच्या माध्यमातून धावा खर्च केला. त्यानंतर पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करतोय. 15 धावा जरूर झाल्या होत्या त्यामध्ये. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करतोय. 11+2 अशा 13 धावा आपण धावा करते ऍड केले. पहिला षटक जरूर समाप्त झालाय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण झाकीरला पाहतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पर कुठे ना कुठे डायरेक्ट हिट लागत नाही आणि 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे. नक्कीच पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर विश्वास केने सर आमच्या माध्यमात जोडले गेले. कुठेतरी ते एक लग्न सराईच्या माध्यमातून कुठेतरी आपण पाहतो त्यांना सकाळपासून वंचित होते, परंतु आता आपल्या मायक्रोफोनमध्ये त्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी आणि सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली आहे. नक्कीच मी इन्व्हाइट करेन विश्वास केने सरांना की आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करायचं आहे आणि नक्कीच या सामन्याचं पूर्ण धावतं वर्णन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. चेक. धन्यवाद निलेशजी गायकर. सर्वांचं आम्ही करतोय सर हार्दिक स्वागत. आफ्टर दी लंच पुन्हा एकदा धर्मवीर चषकामध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये बल्ल्याणी त्यांच्या गेन्स मांडा या 2 दिग्गज संघांदरम्यान ही मॅच पाहतोय. ओ बॅकफुटला गेला, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी अडीपेक्षा कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात, फेकी करतील तदबर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेला ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. दरम्यान आतमध्ये अक्षयला आपण पाहतोय आणि त्यांच्या वाईफ कडून त्याला शुभेच्छा देखील येतात आणि या शुभेच्छांचा वर्षाव मधल्या आतमध्ये या चौकारानं पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक. लगेच एखाद्या सफल पुरुषाच्या मागे नेहमी स्त्रीचा हात असतो आणि तसाच हात अक्षयचा देखील त्यांच्या मागे देखील त्यांच्या मिसेसचा. त्यांनी जशा शुभेच्छा दिल्या तसा हा चौकार मधल्या आतमध्ये पाहायला. विकी आहेत आमच्या समवेत, विकी केने, मान फ्रॉम आमने आणि नक्कीच ते आज स्कोरर आता मात्र आमच्या समवेत जोडले जातील. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि असं वाटतं की आमने संघ दुसऱ्या फेरीमध्ये जरूर दाखल झाला असावा. विकी क्षमा असावी, कारण की आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं परंतु आम्हीच या ठिकाणी उपस्थित होते, कारण की थोडीशी इमर्जन्सी होती. आमचे कृष्णा केने असतील, योगेशजी पुटेरे असतील, आमच्या या पंचांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या आम्ही कालच आणि त्या अनुषंगाने नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या डीजे नितीन असतील, आमचे आगा असतील, सर्वांशी दिलगिरी. जाऊयात माझ्या दिशेनं 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सरोवरला आपण पाहतोय. यस, क्या बात आहे. अक्षयसाठी 3 चौकार आणि 3 षटकांसाठी त्यांच्या मिसेस त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे घर का पैसा घर में रहेगा, 2000चा कॅश प्राइज असता. म्हणजे घर बसल्या लाईव्हच्या माध्यमातून त्या देखील क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. सौभाग्य असतं नक्कीच अक्षय अशा पद्धतीची धर्मपत्नी मिळणं देखील भाग्य लागतं, कारण की क्रिकेट म्हटलं तर थोडासा वेळ क्रिकेटचे प्रेमी देत असतात क्रिकेटला. घरी संसाराकडे थोडासा दुर्लक्ष असतो, परंतु इथे मात्र नक्कीच अक्षयला ती साथ मिळते आणि 1 धाव फलकावरती पाहायला मिळेल. कमालीची कामगिरी. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉल मध्ये संपर्क जरूर झाला नाही. या निर्धाव चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक आपण पाहतोय 2024 आणि आजचा हा दुसरा दिवस स्पर्धेचा.
तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आम्ही पुनश्च करतोय सर हार्दिक स्वागत. नैतिक स्पोर्ट्स कोंढेर आयोजित धर्मवीर चषकाचा हा नक्कीच आपण दैदिप्यमान सोहळा पाहतो. इथे मात्र फटका लाजवाब आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार. बिग हिट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. मात्र हे भव्य स्वागत केलंय. दरम्यान नक्कीच शुभ इशाऱ्यात अनिरुद्ध जाधव, अन्नूभाई अर्थातच भाई भाई ग्रुप कडून या स्पर्धेला आणि नक्कीच सर्व संघांना शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही करतोय सर हार्दिक स्वागत. हो, पुनश्च आडव्या बाटने खेळण्याचा मनसुबा आखला होता, परंतु इथे मात्र बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. धाव संख्या धाव फलकावरती 29 धावा. झाकीर यांचा संघ आपण पाहतोय मध्ये आतमध्ये. झाकीर भाई MPL मध्ये देखील चांगला खेळ केले होते. ओ भरदा वेगाने चेंडू पेश केला होता. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते मात्र खराब फेकी मित्रमध्ये. अशी खराब फेकी लगेच कालच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली होती आणि तिथे मात्र 5 धावा गेल्या आणि सांगोडे संघ जिंकला. आज आमचे ऑफिशियल ऑपरेटर तेजस भोईर देखील आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची धर्मवीर चषक आपण पाहतोय. यस, लॉर्ड्स देखील करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉर्ड्स करूयात. यस, आताच आपण लॉर्ड्स करूयात. या चेंडू नंतर आपण लॉर्ड्स करूयात. अंतिम चेंडू षटकातील ऑन द मार्क सरोवर. ओ बॅकफुटला गेलाय. पंच केला. डिफेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक बरदा वेगाने आणले. झेलच्या मिरिट पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु चेंडू हातातून निसटला आणि इथे मात्र पाहावं लागतील की या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 2 धावा. करेक्शन असेल. धावसंख्या एकंदरीत 3 षटकांच्या अखेरीस आणि या इनिंगच्या अखेरीस पाहायला मिळेल 31 धावा जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. लॉर्ड्स करूयात आपण. यस, एका शिट्टीमध्ये देवरुंग संघ आणि दुसऱ्या शिट्टीमध्ये या सामन्यातील विजेता संघ अशा 2 शिट्ट्यात. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण लक्ष द्या. आपण अगदी आमच्या कॅमेऱ्याच्या समोर यस कव्हर करतील आमचे साहिल भोईर. नक्कीच सुंदर अशा ऑपरेटर, अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही चिठ्ठी उचलत आहे. जो संघ जिंकेल त्याला बाय असेल. बघा कुठल्या संघाचं नाव आहे. यस, देवरुंग संघाला बाय असेल आपण पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून. आणि जो संघ जिंकेल या स्पर्धेतील तो फाईट करेल आमने या संघाशी. यस, करेक्शन होता. नक्कीच थोडंसं करेक्शन होतं ते आम्ही करेक्शन केलंय आणि नक्कीच आफ्टर दी करेक्शन आम्ही आपल्यापर्यंत लगेच धावसंख्या पोहोचवल्या. अक्षयने चांगला खेळ केला, कम्माळीचा खेळ केला. 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 32 बनवायचे. दत्तकृपा मांडा या संघाला. असं वाटलं होतं की दत्तकृपा सावध संघ असेल, परंतु इथे मात्र हा दत्तकृपा मांडा संघ आहे. तेजस काल आपण इथे हवे होतात, कारण की काल कोंडेरी संघ सामना गमावला. पुन्हा एकदा ट्रॉफीचा वागदार होतो, परंतु थोडीशी निराशाजनक कामगिरी झाली. योगराजजी बोटेरे आहेत आमच्या. कृष्णा गेणे आहेत. यस, आपण लंच करून घ्या. नाही, आमचं पोट भरलंय, काय हरकत नाही आहे. करेक्शन होतं थोडंसं. मी ऑलरेडी त्याआधी 29. यस, आपण करेक्शन करूया.
यस जाव्यात महाराष्ट्र देशाला अगदी देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषापार चौकार. धाबा धावफलकावरती जोडला गेलाय 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. करेक्शन होता जागीर भाई, यस करेक्शन होता तो आम्ही केला आणि इथे मात्र 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कैलासला पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार डीजे ऑपरेटर, यस थोडासा नक्कीच आपण चेक करा साऊंड. कमालीची फटकेबाजी, सलामीची जोडी, शाकिब त्याच्या सोबतीनं अनवरला आपण पाहतोय. ओहो इथे मात्र नक्कीच हलक्या हाताने पुश केला. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. कमालीचं बॅटल सुरू आहे. एक षटकार आणि चौकारांसाठी मुबीन गुजर जे आमचे मित्र बळल्याने जे त्यांच्याकडून शाकिब साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच एकच धाव मिळेल. शाकिब बराच वेळ झाला विकी क्रिकेट पासून वंचित आहे, परंतु जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळायचा नक्कीच बळल्याने गावाचं नाव जरूर पुढे असायचा. सिंग 11 बल्लाणी संघ मधाच्या आतमध्ये फाईट करतो. बल्लाणी संघ जर जिंकला तर अन्नूभाई यांच्याकडून सर्व संघाला त्यांच्या पार्टी असेल यात मात्र शंका नाहीये. वेगळे पारदर्शक अनेक दिवसांपासून आम्ही देखील पाहतोय. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य विके MPL सीझन 3 आपण पाहिलं, अतिशय मान आणि सन्मान या ठिकाणी झाली. जगन्नाथ पाटील यांनी फार मोठी भूमिका पवित्र घेतला. या विभागाला सुसज्ज असं क्रीडांगण लाभून दिला. त्यामागे नक्कीच ग्रामस्थ मंडळ मांडा यांचं देखील खूप खूप आभार. ओ दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि यस इथे मात्र नक्कीच चेक केलं जाईल आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आपल्याकडे लाईव्ह आहे, यस आपण चेक करूया. चेक केलं जाईल. या 7 चौकार असेल कारण की क्षेत्ररक्षकाचा पाय सीमा रेषेवर होता आणि लगेच दूध का दूध पाणी का पाणी आमची GTC टीमचं हे वैशिष्ट्य लगेचच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित चेंडू शिल्लक आता मात्र 12 मध्ये बनवायचे आहेत. 23 धावेंची अजून आवश्यकता आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेंची आवश्यकता आहे. समोरच बॅटर शाकिबला आपण पाहतोय. विकी केने बऱ्याच दिवसानंतर आमच्या समवेत जोडले गेले. आपलं देखील खूप खूप स्वागत असेल विकी, कारण की फार बिझी शेड्यूल आहे आपला देखील, काही हरकत नाही. परंतु आज आमने संघ इन ऍक्शन मध्ये आहे. मला की शुभेच्छा असतील त्यांच्या संघाला देखील. जाऊयात मागच्या दिशेनं. ओ इथे मात्र खराब चेंडू. असे चेंडू आढळले तर चेंडू नक्की सीमारेषे पार जातील. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन शाबार सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. पण ही आदरांजली ठाण्याचा ढाण्याबाग अशी ख्याती असणारे आमच्या धर्मवीर आनंदविगे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून अनेक काम ठाणे जिल्ह्यामध्ये झाले आणि नक्कीच आजवर त्यांचं नाव देखील अमरामर आहे. हो स्विच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडीशी दुखापत. आपण सेफ्टी गार्ड यूज करून खेळत जा शाकिब, कारण की मला ठाऊक आहे शाकिब या गोष्टींना टाळत असतो. इथे मात्र नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 15 या धावसंख्येवरती. ओ इथे मात्र फटका लाजवाब. स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार.
बिग हिट षटकार. जुना बॉल दिला जाईल. यस नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी यायचा आहे. आयुष्य कमिटी जिंकेल त्या नक्कीच त्याच्यातून लागणार आहे. तर आधी आम्ही टॉस सोडवू शकत नाही. या गोष्टीची नोंद घ्या कारण की थोडासा लेट पण थेट जॉईन झालोय. कृष्णा सर या गोष्टीची आपण देखील दखल घ्या. धर्मवीर चषक आपण पाहतोय. नैतिक स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित सुंदर असं क्रीडांगण, सुंदर असं वाटपीस आणि नक्कीच त्या अनुषंगाने स्वप्नील गेने आगाबाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जगन्नाना पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य आणि नैतिक स्पोर्ट्सचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आपण पाहतोय. आफ्टर दी लंच आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा. हो स्विंग नामेज डॉट बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं फहीदनं. जसा षटकार आला तदनंतर मात्र कमबॅक केलं. पहिल्या चेंडूत चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडू षटकार, हा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू विकेट येईल का. हो बाशी नरेश होती. यष्टीरक्षक इथे मात्र नक्कीच बॅकअप चांगला देत आहेत. पुनश्च बॅक टू बॅक दुसरा चेंडू तो निर्धाव. कमालीची गोलंदाजी सुरा. काळू नदीच्या काठावरती वसलेलं हे सुंदर असं क्रीडांगण टिटवाळा नगरीमध्ये नक्कीच हे क्रीडांगण आपण पाहतोय. उद्या मला असं वाटतं की मुरबाडचे काही संघ आहेत त्यांनी नक्कीच कॉल करून सूचना देखील दिल्या की हे क्रीडांगण नक्की कुठे आहे, मॅचेस कुठे चालू आहेत. इतका क्रेज आणि नक्कीच या टुर्नामेंटची या स्पर्धेची ख्याती नक्कीच कल्याण नव्हे, भिवंडी नव्हे, शहापूर नव्हे तर मुरबाड तालुक्यामध्ये देखील पोहोचलेली आहे. 22 धावा धावफलकामध्ये हा वाईट चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे तब्बल 7 आणि 7 मध्ये बनवायचा आहे. हो इथे मात्र कॅल्क्युलेशन नंतर होईल. हा झेल आपण पाहू शकता. कमालीचा झेल पकडला. फलंदाज होईल बाद. अर्थातच शाकिब बॅक टू द पवेलियन. चांगले सॉन्ग यस आपण पेश करावेत कारण की सलग स्पर्धेचा 7वा दिवस आहे. कंटिन्यू आपण देखील प्लेइंग करताय परंतु नक्कीच थोडंसं मोटिवेशनल असे सॉन्ग या करा कारण की प्लीज सहकार्य करा. जावेद माशा देशाने 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. नवीन 12 पदाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आदिल आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती योहो अनस क्या बात आहे. नक्कीच टिटवाळा धमाका लीग झाली होती त्याच्यावरती मी बोली लावली होती. चांगला खेळाडू परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सजला. मूर्ती लहान कीर्ती महान आहे परंतु 6 मध्ये 12 धावा डिपेंड करेल का. बल्लानी संघ एमपीएल मध्ये चॅम्पियन ठरला होता. त्या संघामध्ये देखील तशी वर्णी होती आणि नक्कीच तोच खेळाडू आता मात्र पाहतोय. क्या बात आहे. आमची जगन्नाना पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत आणि दत्तकृपा संघ जर हा सामना जिंकला तर 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो कमालीचा चेंडू. क्या बात आहे. पहिला चेंडू येतो डॉट. आणि सकाळ तू संध्याकाळ या क्रीडांगणावरती खेळत असतो. होम ग्राउंड आहे त्याचा पुरेपूर फायदा करतोय आणि हे ग्राउंड खरं तर जगन्नाना पाटील आणि ग्रामस्थ मंडळ मांडा यांच्या माध्यमातून साकारलाय आणि जगन्नाना पाटील यांच्याकडून 1111 रुपयांचा कॅश प्राइज दत्तकृपा संघासाठी लावण्यात आला. हो शॉटलाईन चेंडू होता. पिक केलाय. क्षेत्ररक्षक दूर येतात त्यांच्या अव्वाख्याच्या दूर. चेंडू फरार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा रेषा पार. वाईडिश लॉंग ऑन ब्लॉक क्लिअर करून दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा बनवायच्या. अचूक डब्यावरती गोलंदाजी करावी लागेल.
असा माशा गरमागरमीच्या यात मात्र शंका नाही आहे. 8 धाब्यांची आवश्यकता, 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, पुढे शॉर्ट लाईन चेंडू हाताळलाय, अगदी वाईडिश लॉंगर मधून क्षेत्ररक्षक आले आणि तत्वर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. आणि इथून मात्र जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता असेल. आज बॅटर समोर आदिलला पण बांधून ज्याने अजून एकही चेंडू फेस केला नाहीये आणि इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाज आनसला ज्याने आतापर्यंत 3 चेंडू अचूक डब्यावरती फेकलेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकेल सामना, मांडा की बल्ल्याडी? हो, अर्ध्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र मिळेल एकच धाव आणि स्ट्राईक घेतले अनवरने. एका गोल्डन षटकार अशी आता मात्र आवश्यकता असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 षटकार इथे मात्र मारावा लागेल. परंतु गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी आहे. आनस डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप. ओहो, इथे मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आता गोल्डन चौकार आहे. 2 धावांची पॅनल्टी होती विकी विचार केला तर बल्ल्याणी या संघाला, कारण की त्यांची ड्रेसिंग इनकम्प्लीट होती. ड्रेसिंग अँड चेसिंग